नमस्कार सर्वांना. तर एकीकडे लग्नाची घाई तर एकीकडे सणांची घाई आणि आपल्या इंग्रजी वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या आधी येते ती भोगी. भोगीच्या दिवशी अशी मिक्स व्हेज भाजी केली जाते आणि त्यासाठी मी मिक्स व्हेज भाज्या घेऊन घेतल्या होत्या आणि हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि शेंगदाणे आणि तीळ भाजून त्याचा हा असा ओला मसाला करून घेतला होता. ओला मसाला करून घेतल्यानंतर एका कढईमध्ये तेल ठेवलं होतं, जिरं, मोहरी टाकली होती, हिंग टाकला आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घेतला. मी ना म्हणजे आतापर्यंत तिखट वगैरे टाकून तिळीचा कूट वगैरे टाकून अशी कोरडी भाजी बनवायची, पण ह्यावेळेस असा ग्रेव्हीची भाजी बनवली आहे आणि खूप टेस्टी पण झाली होती ती. पण भोगीची भाजी ही भोगीच्याच दिवशी टेस्टी लागणार नाही का? सो असं चवीपुरता मीठ टाकून ती भोगीची भाजी मी रेडी करून घेतली आणि ऑप्शनला वटाणा बटाट्याची काळ्या मसाल्याची भाजी केली. खीर बनवली होती नैवेद्यासाठी. आणि आज संक्रांत म्हणून करे पुजले जातात आमच्याकडे. त्यामध्ये हरभरा, बोरं, गव्हाच्या ओंब्या, गाजर, ऊस, भुईमुगाच्या शेंगा असं टाकून हळदी कुंकू वाहून छानशी रांगोळी काढून करे पुजले जातात. आणि मग आईंचा फोटो पुसून त्याला हार घातला, हळदी कुंकू दिलं, दिवाबत्ती केली, त्यासमोर करा पुजला त्यांचा आणि त्यांचा आशीर्वाद घेतला तिळगुळ देऊन. तुम्हीही तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बाय.